सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामस्थांना दिलेला शब्द अखेर पूर्ण झाला। आमदार आशुतोष काळे यांनी जुना नागपूर मुंबई हायवे ते भवर कदम वस्ती या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलाय। गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता। मोठे खड्डे, धूळ आणि पावसाच्या चिखलामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, वृद्ध नागरिक आणि रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत होतं। लौकी ग्रामस्थांनी ही समस्या आमदार आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी स्वतः लक्ष घालून सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या। पाटबंधारे विभागाच्या हद्दीत येणाऱ्या या रस्त्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवून देत आमदार निधीतून सुमारे 750 मीटर रस्त्यासाठी प्रथमच शासकीय निधी उपलब्ध करून दिला। आज ग्रामस्थांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन पार पडलं असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लौकी गावातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुलभ होणार असून शेतमाल वाहतूक, आपत्कालीन सेवा आणि विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रवास सुरक्षित होणार आहे। रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल लौकी ग्रामस्थांनी आमदार आशुतोष काळे यांचं आभार मानलाय। महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी असून समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य साधू संत सातत्याने करत असतात। देवाची भक्ती करा, आई वडिलांची सेवा करा, चांगले संस्कार जोपासा, तर आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही, असं प्रतिपादन हरिभक्त परायण शिवशाहीर समाज प्रबोधनकार कल्याण महाराज काळे यांनी केलाय। शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बालम टाकळी शेकटे बुद्रुक येथील नारायणदास गडावर परमपूज्य नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ते कीर्तन रूपी वाणीतून भाविकांना मार्गदर्शन करत होते। भगवंताच्या नामस्मरणात अपार शक्ती असून आजच्या समाजाला खऱ्या अर्थाने प्रबोधनाची गरज आहे। निष्ठेने परमार्थ केल्यास जीवन निश्चितच सार्थक होतं, असा संदेश त्यांनी दिलाय। या कार्यक्रमास हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज गरड, हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गरड, भारूड सम्राट हमीद भाई सय्यद, रामकिसन महाराज तापडिया, मृदुंगाचार्य काळे महाराज यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक, टाळकरी व भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक सागर फडके व आशा खंडू बुलबुले यांचा प्रभाकर नगर येथील नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला। निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी नागरिकांनी पुष्पगुच्छ देत व शुभेच्छा व्यक्त करत दोन्ही नगरसेवकांकडून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा व्यक्त केली। प्रभागातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधांसाठी कटिबद्ध राहण्याचं आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवकांनी नागरिकांना दिलं। 69व्या शालेय राष्ट्रीय 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचा आत्ममलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात पार पडला। या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत हरियाणा संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवला व सुवर्ण पदक पटकावला। अंतिम सामना हरियाणा आणि महाराष्ट्र संघात अत्यंत चुरशीचा झाला। पहिल्या हाफ मध्ये महाराष्ट्राने 12 तर हरियाणाने 15 गुण मिळवले। दुसऱ्या हाफ मध्येही हरियाणाने 15 गुण मिळवत सामना 7 गुणांनी जिंकला। महाराष्ट्र संघाने रजत तर राजस्थान संघाने कांस्य पदकाची कमाई केली। या स्पर्धेत देशभरातील 33 संघांनी सहभाग घेतला होता। समारोप कार्यक्रमास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे आणि कर्नल संदीप खुराना यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले। सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा पुरस्कार हरियाणाची मनीषा सुखविंदर सिंग, उत्कृष्ट बचावपटूचा पुरस्कार राजस्थानची आयाना चौधरी तर महाराष्ट्राची आरती खांडेकर हिने सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान पटकावलाय। शिस्तबद्ध, कौशल्यपूर्ण आणि चुरशीच्या खेळामुळे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजकांबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर
आणि आत्ममलिक शैक्षणिक संकुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला। इयत्ता 5वी ते 12वीतील सुमारे 150 ते 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध खाद्यपदार्थ, फळे, भाज्या आदींचे स्टॉल लावले। विद्यार्थ्यांच्या स्टॉलवरील खरेदीला पालक वर्ग मधून मोठा प्रतिसाद मिळाला। या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वयंपाक, नियोजन, विक्री, व्यवहार व संघभावना यांचे प्रत्यक्ष अनुभव घेतले। कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व उद्योजकतेला चालना देणारा हा उपक्रम यशस्वी ठरल्याचं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी सांगितलं। सदर टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत समर्पित भावनेने काम करणारे डॉक्टर संदीप गाडे व त्यांच्या सहकार्यांनी इम्पल्स हॉस्पिटलच्या रूपाने एक आरोग्य भवनच उभं केलं। या हॉस्पिटलमधून रुग्णांना सर्व प्रकारची रुग्णसेवा मिळणार आहे। सुपर स्पेशालिटी इम्पल्स हॉस्पिटल म्हणजे अहिल्यानगरची भूषणवाह वास्तू आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर संदीप गाडे यांच्या सुपर स्पेशालिटी इम्पल्स हॉस्पिटलचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, माजी महसूल मंत्री आमदार सुरेश धस, आमदार संग्राम जगताप, महंत हरिभक्त परायण नामदेव शास्त्री महाराज, महंत हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते झालं। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। तसेच शेतीची माती खरडून गेली व विहिरीची पडझड झाली। त्यास 3 महिने उलटले तरी शेवगाव तालुक्यात अद्याप शासकीय मदत मिळाली नाही। बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। सप्टेंबरमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली, त्यामुळे अनेक नद्यांना पाणी येऊन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला। महापुरामुळे जमिनीतील माती खरडून गेली, बांध वाहून गेले, शेतामध्ये मोठे खड्डे पडले, विहिरीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली, तर पुरामुळे मनुष्यहानी बरोबरच अनेक जनावरेही वाहून गेली। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग म्हणजे आता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चाललाय। रखडलेले अर्धवट व निकृष्ट दर्जाचे रस्ते काम, त्यामुळे सुरू असलेली दुहेरी वाहतूक, ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, अपुरे बॅरिकेड्स आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे हा महामार्ग दररोज अपघातांना आमंत्रण देतोय। याच महामार्गाने रविवारी आणखी एक निष्पाप बळी घेतला। राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात नदीम आदम शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। त्याच्यासोबत असलेला उमर अब्बास शेख गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडलं। परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पवित्र शिर्डी नगरीत पिस्तुलाचा धाक दाखवून सर्वसामान्यांचे रक्त गोठवणाऱ्या आणि गुन्हेगारी जगतात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या हुजूर गुन्हेगाराचा माज अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने उतरवलाय। सराईत गुन्हेगार पप्प्या उर्फ सलीम ख्वाजा शेख याला पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्यात। या कारवाईत जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीचे धाबेदार आणल्यात। पाथडी तालुक्यातील कडगाव शिवारात शेतातील चाळीत झोपलेल्या शेतकऱ्याची कापसाच्या गोण्याच्या चोरी दरम्यान निर्घुण हत्या करून 2 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पाथडी पोलिसांनी पाठलाग करून अटक केला। दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री रामदास कारभारी शिरसाट हे आपल्या शेतात कांद्याच्या चाळीतील पत्र्याच्या शेडमध्ये कापसाच्या गोण्यांचे राखण करण्यासाठी झोपले होते। याच दरम्यान भाऊसाहेब अशोक निकम, अशोक संजय गीते, श्रीकांत रावसाहेब सूर्यवंशी व करण आदिनाथ कोरडे या चौघांनी कट रचून शेडमधील सुमारे
15,000 रुपये किमतीच्या 14 कापसाच्या गोण्या चोरी केल्या. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.